गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने। राज्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे पुनर्निर्माण राज्य सरकारने करावे अशी मागणी करत आज ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवभक्तांनी छत्रपती शाहू समाधी स्थळावर धरणे आंदोलन करत निदर्शने केली। करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई समाधी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। महाराणी ताराबाईंची संगम माहुली सातारा येथील कबर 27 डिसेंबर 2006 रोजी सापडली। 20 फूट वाळूखाली गडलेली ही कबर बाहेर काढण्यात आली। 17 एप्रिल 2016 रोजी राज्य सरकारने तत्कालीन साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्फत समाधी स्थळाच्या नूतनीकरणासाठी निधीची मागणी केली। सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कबर पुनर्संचयित समितीची बैठक झाली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने 92.46 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक तयार केलं होतं। 92.46 लाख रुपये 2017 पासून समिती सरकारशी यावर चर्चा करत आहे। समाधी अजूनही तिच्या मूळ स्थितीतच आहे, त्यामुळे या मुद्द्यावर निषेध करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला। यावेळी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।